प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड मधुर सुंदर सामर्थ्यशाली प्रेमळ नावामध्ये तुम्हा सर्वांना सलाम. परमेश्वर महान आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याचीच दया आहे की आजचा पुन्हा एकदा एक नवीन दिवस त्याने आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला जोडला आहे आणि सर्व गौरव त्याला देत आज मी पुन्हा एकदा काही देवाची वचनं घेऊन तुमच्या समोर आलोय. तो परमेश्वर आम्हाला शिकवतो त्याच्या वचनांमधून, तो आमच्याशी बोलतो त्याच्या वचनांच्या द्वारे आणि म्हणून त्याची वचनं आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहेत. त्या वचनांकडे आम्ही लक्ष द्यायला शिकलं पाहिजे. त्या वचनांमधून शिकायचा आपण प्रयत्न करायचा आहे. कोणीच मनुष्य परिपूर्ण नाही, परफेक्ट नाही, परंतु आमचं काम आहे की आम्ही शिकण्याचा प्रयत्न करत राहावा आणि म्हणून या काही वचनांकडे आपण लक्ष देऊया. अगदी थोड्या वेळामध्ये खूप काही सांगायचं असतं परंतु वेळ कमी पडतो आणि खूप मोठा लेंदी व्हिडिओ बनवून उपयोग होत नाही. तर प्रयत्न करतो जितक्या लवकर संपवता येईल तितक्या लवकर संपवण्याचा. आणि बघूया आपण देवाच्या काय वचनांकडे जाऊया. अनुवादाचं पुस्तक आणि 32वा अध्याय आणि 11वं वचन आम्हाला काय म्हणतं. गरुड पक्षीने आपले कोटे हलविते, आपल्या पिल्लांवर तळपत असते, आपले पंख पसरून त्यावर त्यांना घेते व आपल्या पंखावर वाहते. प्रेज द लॉर्ड. हिंदीमध्ये छान म्हटलंय, असं सांगितलंय, जैसे उकाब अपने घोंसलों को हिला हिला कर अपने बच्चों के ऊपर ऊपर मंडलाता है, वैसे ही उसने अपने पंख फैलाकर उसको अपने परों पर उठा लिया. गरुड पक्षी जी असते, पिल्लांची आई जी आहे, फिमेल ईगल, आणि ती ज्यावेळेस तिचं घरटं बांधते त्यावेळेला ती त्याच्यामध्ये काटे पण वापरते असं म्हणतात. आणि ती ज्यावेळेला त्याच्यामध्ये पंख घेऊन येते, बाहेरचे पडलेले विखुरलेले पंख, कापूस किंवा असं मऊ मुलायम जे काही असतं ते सगळं आणून ती त्या घरट्यांमध्ये ठेवते आणि घरटं आतल्या साईडनी सुंदर आणि उबदार असं तयार होतं. ज्यावेळेला ती पिल्लांना जन्म देते, पिल्लं अगदी थोड्याच कालावधीमध्ये ज्यावेळेला पिल्लं थोडेसे मोठे झालेत असं तिला वाटायला लागतं, त्यावेळेला ती त्या पिल्लांच्या वरती पंख फडफडायला सुरुवात करते आणि ज्यावेळेला तिचे पंख ती तिथे फडफडवते त्यावेळेस ते आतमध्ये असणारे जे छान सुंदर मुलायम गादीसारखं जे काही तिने करून ठेवलेलं असतं ते उडायला सुरुवात होती आणि ते उडायला लागल्यामुळं खालचे जे काटे आहेत ते त्या पिल्लांना टोचायला सुरुवात होती. आणि जसे पिल्लांना ते टोचायला लागतात तसं पिल्लं ओरडायला लागतात की काटे टोचत आहेत म्हणून. ते त्यांच्या आईला सांगायचं त्यांच्या भाषेत ते प्रयत्न करत असतील आणि त्यांच्या आईला ज्यावेळेस ते सांगायचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्या आईची इच्छा असते की आता ह्या पिल्लांनी या घरट्यातून बाहेर पडावं. आणि मग ती त्यांना चोचीतून उचलून ती उडण्यासाठी त्यांना प्रयत्न करते. आणि तो प्रयत्न करायची तिची सिस्टीम काय असते तर ती वरून पिल्लांना चोचीत धरून सोडून देते आणि पिल्लू ज्या वेगाने खाली येत असतं त्याच्याही पेक्षा जास्त वेगाने ती पिल्लाच्या खाली येते आणि आपल्या पंखावरती त्याला ते झेलून धरते. ते पिल्लू येऊन तिच्या पंखावरती टेकतं किंवा तिथे येऊन ते थांबतं आणि पुन्हा ती त्या पिल्लाला घेऊन पुन्हा वरती उंच भरारी मारते आणि पुन्हा वरून ती तसंच खाली सोडून देते. तिचा उद्देश एकच असतो की त्या पिल्लाने उडायला शिकावं. प्रियांनो, आज आम्ही याच विषयाकडे थोडंसं पाहणार आहोत. हे गरुड पक्षी ज्याप्रमाणे आपले कोटे हलविते असं इथं सांगितलंय, ती आपल्या पिल्लांवर तळपत असते, ती पिल्लांच्या वरच्या साईडला ती फडफडत असते आणि ज्यावेळेस ते घरातलं तिच्या जे सगळं मऊ उबदार जे पिसा असतील, जो कापूस असेल, जे काही तिने आतमध्ये गादीप्रमाणे तयार केलेलं असेल तिच्या पिल्लांसाठी, ते सगळं ती काढायचा प्रयत्न करते.
ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो नेमका? परमेश्वराची इच्छा नाही की आम्ही कम्फर्ट लेवलमध्ये असावं. आम्ही प्रत्येक जण कुठेतरी कम्फर्ट झोन शोधत असतो की 2-3 वेळचं व्यवस्थित अन्न मिळावं, राहायला चांगलं घर असावं, आमच्या गरजा भागवल्या जाव्यात, लोक जगात जसं जगतायत तसं आम्हालाही जगता यावं. लोकांकडे कार आहे मग मला पण कार पाहिजे, लोकांकडे बंगला आहे मग मला पण बंगला पाहिजे, रोज चिकन बिर्याणी पाहिजे, रोज चांगलं चांगलं अन्न खायला पाहिजे. एक कम्फर्ट झोन प्रत्येक जण शोधत असतो. परंतु परमेश्वराची इच्छा नाही की आम्ही कम्फर्ट झोन मध्ये असावं. सो कॉल्ड ख्रिस्ती म्हटलेले विश्वासणाऱ्या लोकांसाठी तरी नाही. तुम्ही बघा, विचार करा, जर प्रभू येशू ख्रिस्त आजही असता तर त्याचे शिष्य त्याला आजही चिटकून बसलेले असते. त्याच्या शिष्यांनी त्याला सोडलंच नसतं, त्याच्या पाठीमागे चालणाऱ्या गर्दीनी त्याला सोडलं नसतं, कारण येशू फ्रीमध्ये लोकांना जेवण चारत होता. 2 भाकरी 5 मासे त्याने मल्टिप्लाय केलेत. 5,000 लोक जेवण 12 टोपल्या उरल्या होत्या. कम्फर्ट झोन मध्ये होते सगळे, काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण ज्यावेळेस येशूला वधस्तंभावरती टांगण्यात आलंय, त्याला धरून नेण्यात आलंय, त्याला मारण्यात आलंय, त्यावेळेला एकही जण त्याच्या संगती नाहीये. आज तुम्हाला आणि मला म्हणायचंय की माय लाईफ इज चेंजिंग, माझे दिवस बदलत आहेत. आम्ही जर आज त्या निराशेत आहोत, त्या गर्तेत आहोत, कुठेतरी आम्ही अस्थिर अवस्थेमध्ये आहोत, कुठेतरी काटे टोचतायत, कोणीतरी दुखावतंय, कोणीतरी त्रास देतंय, कोणीतरी निंदा करतंय, कोणीतरी तुमचा छळ करायचा प्रयत्न करतंय, कोणी तुम्हाला सोडून गेलंय, कोणी तुम्हाला तुमचा विश्वासघात केलाय, कोणी धोका दिलाय, तुम्हाला फसवलंय, तुम्हाला चीट केलंय. प्रियांनो, आज ही गोष्ट समजून घ्या की तुमचे वरती उंच उडायचे दिवस आलेले आहेत. हालेलुया. परमेश्वराला तुम्हाला उडायला शिकायचंय, परमेश्वराला तुम्हाला शिकवायचंय, तुम्ही उंच भरारी घ्यावी. आणि त्यासाठी तो तुमच्या जीवनात जे काटे तुम्हाला टोचत आहेत ते तो दूर करायचा प्रयत्न करतोय. तुमच्या जीवनातले काटे कुसळे दूर करायचं काम आज परमेश्वर करतोय. ज्याप्रमाणे तो गरुड पक्षी आपल्या पिल्लांसाठी सुंदर घरटं त्याने बांधले, त्याने पिल्लांना जन्माला घातले, परंतु त्याची इच्छा नाही की त्याने आयुष्यभर त्या घरट्यामध्येच बसून राहावं. त्या आईची इच्छा आहे की त्या पिल्लांनी पण उंच भरारी घ्यायला शिकावी, स्वतःचं भक्ष्य स्वतः आणायला शिकावं, स्वतःची उपजीविका स्वतः करायला शिकावी, स्वतःचं प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतःची स्वतः करावी, याच्यासाठी ती आई धडपड करते. आणि म्हणून ती त्यांना उंच उंचीवरती घेऊन जाते आणि तिथून ती त्यांना खाली सोडून देते. आणि खूप वेळ, बराच वेळ हे असंच चालू राहतं. ती उंच नेते, खाली सोडते. खाली ज्या वेळेस ते पिल्लू पडत असेल त्यावेळेला ते पिल्लू असा विचार करत असेल की ही माझी सख्खी आईच आहे का? मला कसं काय ती इतक्या उंचीवरून खाली सोडून देते जेव्हा मला उडता देखील नीट येत नाहीये. आणि जेव्हा ती आई पुन्हा त्या पिल्लाच्या खाली येऊन त्याला पंखावरती झेलत असेल त्यावेळेस त्या पिल्लाला किती बरं वाटत असेल. आज आमच्याही जीवनामध्ये असेच काहीतरी चालू आहे. अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. वरती जातोय, परत खाली येतोय, वर जातोय, परत खाली येतोय. काय चाललंय नेमकं, काही समजत नाही. आज तुम्ही अशाच अवस्थेमध्ये आहात काय? आणि जर अशाच अवस्थेमध्ये असाल तर आज देवाचं वचन तुमच्यासाठी आहे आणि ते असं सांगतं की आपले पंख पसरून त्यावर त्यांना घेते व आपल्या पंखावर वाहते. हालेलुया. तो परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या पंखांवरती वाहणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो की तुझी सख्खी आई तुला कदाचित विसरून जाईल. तो म्हणतो मी तुला कधीच विसरणार नाही, कधीच सोडणार नाही, कधीच तुझा त्याग करणार नाही. तो परमेश्वर त्याग करणारा परमेश्वर नाही, तो परमेश्वर सोडून देणारा परमेश्वर नाही, तो परमेश्वर तुम्हाला नाकारणारा आणि झिडकारणारा परमेश्वर नाही, तो परमेश्वर तुमचा विश्वासघात करणारा परमेश्वर नाही. हालेलुया.
तो परमेश्वर तुमच्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे. त्यांनी संपूर्ण जगावरती प्रेम केले आणि त्याच प्रेमास्तव, त्याच प्रीतीस्तव त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवून दिला. जो कोणी त्या येशूवरती विश्वास ठेवणार आहे त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, असं त्याचं वचन आम्हाला शिकवतं. आणि मग आम्ही त्या सार्वकालिक जीवनाकडे पाहत आहोत काय? आम्ही सध्या त्या त्रासातून, त्या दुःखातून, त्या वेदनेतून, त्या आजारातून, त्या निराशेच्या गर्दीतून चाललोय का? थोडासा विचार करायचा. या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही असं म्हणतात. प्रत्येकाला लोक कबरेपर्यंत साथ देतील. कबरेत कोणी उतरत नाही, किती पण प्रेम असू द्या. कोणी कबरेत उतरत नाही, मरायला तयार होत नाही कोणी कोणासाठी. मग आमचं जीवन आम्ही ज्या व्यक्तीसाठी झटतोय किंवा ज्या व्यक्तींसाठी आम्ही सगळं काही करतोय, त्याच्या पुढे जाऊन, त्याच्या पलीकडे जाऊन, ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी जीव दिलाय, त्याच्याकडे आम्ही का बघायला शिकत नाही? जो आम्हाला म्हणतो की मी तुला कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही, तुझा कधीच त्याग करणार नाही. ज्याने माझ्यासाठी रक्त वाहिलं, ज्याच्या रक्ताच्या द्वारे माझ्या पापांची क्षमा होती, ज्याच्या रक्ताच्या द्वारे मला सार्वकालिक जीवन मिळतं, ज्याच्या रक्ताच्या द्वारे मला अद्भुत आरोग्य प्राप्त होऊ शकतं, त्या देवाकडे मी का पाहत नाही? आम्हाला प्रत्येकाला आज विचार करायचा आहे. आम्ही कुठेतरी जगातल्या गोष्टी घेऊन बसलोय का? आम्ही लोकांकडे लक्ष लावलंय का? गरुड पक्षिणीकडे पहा, तिचे डोळे अगदी 3-4 किलोमीटर वरून ती खालच्या समुद्रातल्या पाण्यातल्या माशाचा ती वेध घेत असते. त्या गरुड पक्षाकडे जरा पहा, कधी तुम्ही युट्यूबला, गुगलला चेक करा, तुमच्या लक्षात येईल. आणि ईगलला किंवा गरुड पक्षाला का पक्ष्यांचा राजा म्हटलं जातं, नाही का? त्याच्यासारखा शिकारी कोणीच नाही असं म्हणतात. तुम्ही बघा, त्याच्याविषयीची माहिती काढा. आणि हा गरुड पक्षी अतिशय लांबपर्यंत त्याची नजर, आणि अगदी 3-4 किलोमीटर वरून खाली पाण्यातल्या माशाचा वेध घेणारा तो पक्षी. तीन 4 किलोमीटर वरून तो गरुड पक्षी जर त्याची शिकार शोधू शकत असेल, तर विचार करा, ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलंय त्या परमेश्वराची नजर तुमच्यावर आणि माझ्यावर आहे, हे आम्ही विसरून जातो. आमच्या हे लक्षातच राहत नाही की तो परमेश्वर आमच्याकडे बघतोय. आमच्या हे लक्षातच राहत नाही की आम्ही एखाद्याची निंदा करत असताना तो परमेश्वर मी काय बोलतोय ते ऐकतोय. आमच्या हे लक्षातच राहत नाही, आम्ही ज्या वेळेला एखादं पाप करत आहोत त्यावेळेला की तो परमेश्वर माझ्याकडे बघतोय आणि त्या परमेश्वराला मी करत असणाऱ्या पापाचा वीट आहे हे आम्ही विसरून जातो. आम्हाला आज विचार करायला शिकायचे. मी सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे कोणीच परिपूर्ण नाही. मनुष्य आहोत, पापामध्ये जन्मलेलो आहोत. दावीद म्हणतो की मी माझ्या आईच्या गर्भाशयात होतो तेव्हापासूनचाच पापी आहे. आणि या पापातून दूर करण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलाय. आणि मग या येशू ख्रिस्ताकडे जर आम्ही आमचं लक्ष लावलं तर आमच्या लक्षात येतं की त्या येशूने त्याच्या शिष्यांना संगती धरून ठेवलेलं नाही. पुढचं अख्खं आयुष्य त्याने चर्चेस गोळा केले, चर्चेस तयार केलेत, लोक गोळा केलेत, 2-3 वेळा 4-4, 5-5 हजार लोकांना जेवू घातलंय. याचा अर्थ त्याने मोठं चर्च स्थापन केलं आणि तो बसला आयुष्यभर एकाच ठिकाणी सेवा करत. असं काहीच झालेलं नाही.
ते सगळेजण पांगलेत. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेल्यानंतर ते सर्वजण पांगलेत. त्याचे शिष्य त्यांनी राष्ट्रांमध्ये जाऊन अनेक ठिकाणी जाऊन सुवार्ता प्रसार केलाय. सगळ्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी ते हुतात्म्याचं मरण पत्करलंय. आणि त्या सगळ्यांना परमेश्वर चालवत होता. देवाचा पवित्र आत्मा त्यांच्या संगती होता. देवाच्या आत्म्याच्या द्वारे भरून सामर्थ्याने त्यांनी सेवा केलेली आम्ही पाहतो. आणि बायबल आम्हाला सांगते त्याप्रमाणे त्याने त्याच्या पंखांवरती त्यांना वाहिलंय. हालेलुया. त्याचं सामर्थ्य त्यांच्या संगती होतं. त्या जिवंत देवाचा पवित्र आत्मा त्यांच्या संगती होता. तोच पवित्र आत्मा आजही तुम्हाला आणि मला सांभाळायला, सहाय्य करायला, त्याच्या स्वतःच्या पंखांवरती वाहायला तो आम्हाला समर्थ आहे. तोच देव आज तुम्हाला आणि मला त्याच्या पंखांवरती उचलून धरायला तयार आहे. तोच देव आम्हाला आमच्या सगळ्या प्रकारच्या अंधकारातून बाहेर काढायला तयार आहे. आमची तयारी आहे काय? अनुवादाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही इथं पाहिलं तर 12व्या वचनामध्ये तिथे लिहिलंय, त्याप्रमाणे परमेश्वरानेच त्याला चालविले, त्याच्याबरोबर परका देव नव्हता. परमेश्वरानेच चालवले. याकोबाच्या बद्दल तो इथं बोलतोय आणि तो याकोबाबद्दल सांगतोय. 9व्या वचनात सांगितलेले, कारण परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा, याकोब हाच त्याचा वतन भाग. आणि याकोबाबद्दल परमेश्वर बोलतोय आणि याकोब ज्याला इस्रायल म्हटलं गेलंय. आणि या इस्रायल राष्ट्राला परमेश्वराने त्या मिस्र देशातून बाहेर काढलं. या इस्रायली लोकांना त्या मिस्राच्या गुलामगिरीतून सोडवलंय, फारो राजाच्या गुलामगिरीतून. परमेश्वराने अद्भुतरित्या चिन्ह चमत्कार त्या मोशेच्या द्वारे त्या मिस्र देशामध्ये केलेत आणि त्याने त्यांना बाहेर काढले. आणि ज्यावेळेस ते बाहेर निघत होते त्यावेळेला सगळी त्या राष्ट्रातली संपत्ती घेऊन ते बाहेर आलेत. त्या मिस्र देशातल्या लोकांकडे असणारं सोनं नाणं, सगळे दागदागिने, सगळ्या गोष्टी घेऊन ते बाहेर आलेत. परमेश्वराने त्यांना अद्भुतरित्या आशीर्वादित केले. परमेश्वर म्हटलं, मी तुम्हाला आशीर्वादित देश देतो, तुम्हाला दुधामधाच्या देशामध्ये मी घेऊन जातो. आणि परमेश्वराने अद्भुत अभिवचनं दिली, अद्भुत चिन्ह चमत्कार त्यांच्या समोर केले. समुद्र दुभांगण्यासारखा चमत्कार त्या लोकांसंगती परमेश्वराने केलाय. अग्निस्तंभ आणि मेघस्तंभाच्या द्वारे तो परमेश्वर त्यांच्या संगती बोलत होता, त्यांच्या संगती राहत होता. अद्भुत गोष्टी परमेश्वराने त्यांच्या संगती केल्या. आणि तरी सुद्धा त्या लोकांनी त्या जिवंत देवालाच नाकारलंय. त्या जिवंत देवाच्या विरुद्ध कुरकुर केली. देवदूत खात असणारा मान्ना ते लोक खात होते, परंतु त्यांनी जगात मिळणाऱ्या मांस आणि मटणासाठी म्हणून परमेश्वरासंगती, त्या मोशे संगती भांडण केलेलं आम्ही पाहत आहोत. खाण्यासाठी देखील लोक भांडण करायचे. देवाला म्हणायचे, काय तो मान्ना देतोय तू आम्हाला? तो देवदूतांचा मान्ना नको, आम्हाला मटणाची आठवण येते, आम्हाला मांस, मच्छी आणि सगळं नॉनव्हेज पाहिजे. व्हेजिटेरियन खाऊन खाऊन कंटाळलोय परमेश्वरा, आम्हाला नॉनव्हेज पाहिजे. आम्हाला त्या परमेश्वराचं सामर्थ्य समजतच नाही. आम्हाला परमेश्वराची इच्छा अनेकदा समजत नाही. आम्हाला परमेश्वराला नेमकं काय करायचं हे आमच्या लक्षातच येत नाही. आणि म्हणूनच मला सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना की आम्हाला थोडंसं परमेश्वराकडे बारकाईने पाहायला शिकावं लागेल. देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं त्याच्याकडे आम्हाला थोडंसं बारकाईने पाहता आलं पाहिजे. देवाची नेमकी आमच्या प्रती काय इच्छा आहे याच्याकडे आम्हाला थोडंसं लक्ष लावता आलं पाहिजे. आलेला दिवस ढकलायचा असं जीवन जगण्यापेक्षा परमेश्वराला नेमकं आमच्या संगती काय करायचंय. देवाचे जर सेवक पाहिले तुम्ही तर त्या प्रत्येकाला, मोशे जो कम्फर्ट झोन मध्ये होता, 40 वर्ष त्याने सुरुवातीचे राजवाड्यात घालवलेत. फारो राजाच्या बहिणीचा मुलगा म्हणून तो त्या राजवाड्यात वाढलाय, लहानाचा मोठा झालाय. सगळ्या प्रकारचं अद्भुत शिक्षण त्याला मिळालंय. भाषणात आणि कृतीमध्ये तो पराक्रमी होता असं सांगितलंय. आणि नेक्स्ट होणारा फारो तो होता, पुढचा राजा तो होता. परंतु
त्यांनी एका मिस्री व्यक्तीचा खून केला, त्याला पळून जावं लागलंय आणि रानामध्ये तो त्याच्या सासऱ्याच्या मेंढ्या चारत पुढचे 40 वर्ष त्याने घालवलेत असं सांगितले. आणि तिथे देखील शांत जीवन होतं, काही त्रास नव्हता. मेंढ्या घ्यायच्या, चारायला जायचं, संध्याकाळी घरी आल्यानंतर शांतपणे जेवण करायचं, बायको होती, लेकरं होती, काहीच टेन्शन नव्हतं. परमेश्वराने त्याला तिथूनही बोलवलं. हालेलुया. कम्फर्ट झोन मध्ये त्याला ठेवलं नाही. परमेश्वराला त्याला उपयोगात आणायचं होतं. आज जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये असताल आणि तुमच्या जीवनामध्ये जर चढ उतार यायला सुरुवात झाली असेल तर समजून घ्या, आज परमेश्वराला तुम्हाला उपयोगात आणायचे. हालेलुया. जर तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये असाल, 2 वेळचं अन्न सुखासुखी मिळत असेल, सकाळी कामाला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, शांत झोपायचं, असं जीवन जर तुम्ही जगत असाल तर कदाचित आज मला तुम्हाला सांगायचंय की देव तुमच्या जीवनामध्ये काम करत नाहीये. तुम्ही कदाचित देवाच्या जवळ नसताल, कदाचित देवाला हाक मारत नसताल, कदाचित देवावरती तेवढा विश्वास ठेवला नसेल आणि म्हणून देवाला देखील कदाचित तुमच्या जीवनामध्ये इंटरेस्ट नाही असं म्हणायचं का? देव कम्फर्ट झोन मधून बाहेर काढतोय. देवाने मोशेला बाहेर काढलं. तो म्हटला परत मिस्र देशामध्ये जा. तुम्ही अब्रामाकडे पहा. उत्पत्तीच्या पुस्तकात 12व्या अध्यायात आणि 1ल्या वचनात जर गेलात तर मी वाचतो तुमच्यासाठी ते वचन. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. काय म्हटलं परमेश्वर? आपल्या बापाचं घर सोड, आपले नातेवाईक सोड, आपला देश सोड, सगळं सोड आणि मी सांगतो तिकडे जा. जो देव माहित नाही. हा अब्राम मूर्ती बनवणारा व्यक्ती होता. त्याच्या बापाचा बिझनेस होता मूर्त्या बनवायचा. तो देखील मूर्त्या बनवायचा, सुंदर सुंदर कलाकृती तो देखील करत असेल. पण परमेश्वर म्हणतो सगळं सोड आणि मी सांगतो ते कर. मी दाखवतो त्या देशात जा. इथलचं सगळं सोडून दे. तुझ्या बापाचा देश सोड, तुझ्या बापाचं घर सोड, तुझे नातेवाईक सोड, जे सगळे तुला अडखळण ठरणार आहेत ते सगळे सोड. आम्ही म्हणतो कसं काय असं, ह्याला सोडायचं त्याला सोडायचं. एखादी व्यक्ती आमच्या जीवनातून गेली तर आम्ही विचार करत बसतो, आम्ही रडत बसतो, काय झालं हे नेमकं, का असं झालं. परमेश्वराची योजना आहे हे आम्हाला समजतच नाही. परमेश्वराला तुमच्या जीवनातून काटे कुसळे दूर करायचे. तुम्हाला राग आला कोणाला तर आनंद वाटेल मला, देवाला धन्यवाद. परमेश्वराला तुमच्या जीवनातून काही लोक काढून टाकायचे जे तुमच्यासाठी अडखळण ठरू शकत असतील, जे देवाचा गौरव करण्यापासून तुम्हाला अडवत असतील, जे देवाचा गौरव करण्यासाठी तुमच्यामध्ये एक अडखळण निर्माण होत असतील, अशा लोकांना परमेश्वराला तुमच्या जीवनातून बाहेर काढायचे. आणि जर देव असं काही करत असेल तर ते देवाला करू द्या. परमेश्वराला त्या गोष्टी करू द्या. परमेश्वराला अद्भुत कार्य करायचे, त्याला तुमचा उपयोग करायचा आहे. तुमच्या जीवनातून जे कोणी जात असेल त्यांना जाऊ द्या. तो तुम्हाला उंच भरारी घ्यायला शिकवतोय. हालेलुया. तुमच्या जीवनात तुम्ही एक नोकरी गेली तर रडत बसू नका. परमेश्वर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी देण्यासाठी तो तरतूद करत आहे. एक दार बंद झाल्याशिवाय दुसरं दार उघडलं जाणार नाही प्रियांनो. कम्फर्ट झोन मधून बाहेर निघाल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. जर ती पिल्ल त्याच घरट्यामध्ये आयुष्यभर बसून राहिली तर त्यांना कधीच उडता येणार नाही कदाचित. परंतु ती आई ज्या वेळेला त्यांना उंच घेऊन जाते, त्या पिल्लांना त्या घरट्यातून बाहेर काढते आणि त्यांना वरून सोडते, त्यावेळेला ऑटोमॅटिक ते पिल्ल पंख फडफडायला सुरुवात करत असतील. तुम्ही विचार करू शकता का? तुम्ही बघा, गुगलला जा, शोधा, तुम्हाला सर्च केल्यानंतर त्या गोष्टी सापडतील. किंवा डिस्कव्हरीला पहा. त्या पिल्लांना उडायला शिकण्यासाठी त्यांची आई त्यांना उंच उंचीवरून खाली सोडून देते, पण ती तेवढ्याच वेगाने खाली येऊन त्यांना त्या स्वतःच्या पंखांवरती झेलून धरते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला आज वाटत असेल की तुम्ही पडलेल्या अवस्थेमध्ये आहात,
तर विश्वास ठेवा की परमेश्वर त्याच्या सामर्थ्यशाली पंखांवर तुम्हाला उचलून धरायला समर्थ आहे, झेलून धरायला समर्थ आहे. तो परमेश्वर तुमच्या शक्ती पलीकडे तुमची परीक्षा घेणार नाही, असंही त्याचं वचन सांगतं. तुमच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन तो तुमची परीक्षा घेणार नाही. त्यामुळे जर तुम्ही अशा कुठल्या विचारांमध्ये असाल की मी आता संपलो, माझं सगळं काही नष्ट झालं, हे झालं, ते झालं, सोडून द्या प्रियांनो. जे गेलं ते गेलं. कोणासाठी, कुठल्याच गोष्टीसाठी, सजीव आणि निर्जीव अशा कुठल्याच गोष्टीसाठी रडत बसू नका. सोडून देऊया आपण त्या गोष्टी. बायबल असं सांगतं की जुनं ते होऊन गेलं, पहा आता नवीन होत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर नवीन जीवन देणारा परमेश्वर आहे. तर तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट नवीन करायला समर्थ आहे. तो तुम्हाला एक नवीन जीवन देऊ इच्छितो. आम्ही त्या जीवनाकडे पाहत आहोत काय? बघा, अजून एक वचन मी तुम्हाला दाखवतो. यशायाचं पुस्तक 48वा अध्याय, 40वा अध्याय आणि 28 ते 31 वचनांमध्ये काय म्हटलंय? तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता, थकत भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर जवानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. हालेलुया. अद्भुत सामर्थ्य देणारा परमेश्वर. तो काय म्हणतो? पहिलं वचन तर त्याचं हे सांगतं की तो सनातन परमेश्वर आहे. तो दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता आहे. तो थकत भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यास जोर देतो. जे तुम्ही आज तुमच्या टेन्शनने तुम्ही थकून गेला असता, तुमच्या मानसिक टेन्शनमुळे तुम्ही कदाचित निराशेमध्ये असाल, तुमच्या जीवनात ज्या काही घटना घडल्या असतील त्याच्यामुळे कदाचित तुम्ही आज निराशेमध्ये असाल, तुम्ही आज त्रासात असाल, दुःखात असाल, तुमच्या आजारपणामुळे कदाचित तुम्ही आज दुःखी कष्टी असाल. तो असं म्हणतो की तो भागलेल्यास जोर देतो. प्रभू येशू ख्रिस्त देखील असं म्हटलं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रेज द लॉर्ड. निर्बलास विपुल बल देतो. जे निर्बल आहे त्यांना बल देणारा तो परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. जो मोशे रानामध्ये फक्त बकऱ्या चारत होता, मेंढरं चारत होता, ज्यावेळेस परमेश्वर त्याला म्हटलं की माझ्या वतीने तू मिसर देशामध्ये जा, तू त्या फारो राजाशी बोल आणि जी माझी सगळी संपूर्ण जी प्रजा आहे, जी गुलामगिरीत आहे, त्यांना तू त्याच्या तावडीतून बाहेर काढून आण. त्यावेळेस हा मोशे म्हणायला लागला की मी कसं काय बोलणार, मला तर बोलता येत नाही, मी तर जड जिभेचा, जड ओठांचा. वाचा तुम्ही बायबलमध्ये, तुम्हाला ते सगळं पाहायला मिळेल. मी कसं काय हे काम करू शकतो? परमेश्वर म्हटला मी तुझ्या संगती आहे. हालेलुया. तो परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या संगती आहे. ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो की ही गोष्ट माझ्यासाठी अशक्य आहे, हे कसं काय होऊ शकतं माझ्या जीवनामध्ये? प्रियांनो, बायबल आम्हाला तेच सांगतं. विश्वास काय आहे? न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री. हालेलुया. ज्या गोष्टी दिसत नाहीत त्याच्याविषयीची आम्हाला खात्री असली पाहिजे की माझा देव माझ्यासाठी ही गोष्ट सिद्धीस नेत आहे. आम्हाला तो विश्वास ठेवता आला पाहिजे. आणि विश्वासाशिवाय परमेश्वराला आम्ही संतोषवू शकत नाही, असं बायबल आम्हाला इब्री 11:6 मध्ये सांगतं. तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. जो मोशे निर्बल होता त्याला परमेश्वराने इतकं सामर्थ्य दिलं की त्या मोशेच्या द्वारे परमेश्वराने त्या मिसर देशामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार केलेत. त्या फारो राजाला समजलंच नाही की हे नेमकं चाललंय काय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
त्या फारो राजाला हे लक्षात आलं नाही की खरोखर परमेश्वर यांच्या संगती आहे. त्याला असं वाटलं असेल की हा मोशे कदाचित काहीतरी जादूटोना शिकून माझ्याकडे आला असेल. परंतु प्रियांनो, ज्यावेळेस त्याचा स्वतःचा मुलगा मरण पावला त्यावेळेस त्या फारोने सर्व मिसर देशातल्या त्या गुलामांना, त्या इस्रायली लोकांना त्याच्या राज्यातून जाण्याची परमिशन दिली. त्याने निर्बल असणाऱ्या मोशेला अद्भुत असं बल पुरवलंय. त्याने तो दावीद जो मेंढपाळ होता, जो मेंढरे चारणारा होता, त्याला राजस्थानावरती बसवलंय. रिझल्ट तो म्हणतो की तो कंगालांना धुळीतून उचलून सिंहासनावर बसवणारा परमेश्वर आहे. तो देव अद्भुतरित्या तुम्हाला आणि मला सामर्थ्य पुरवणारा परमेश्वर आहे. आणि मग जो परमेश्वर आम्हाला सामर्थ्य देऊ शकतो, जो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करू शकतो, जो आमच्या बलहीन अशा अवस्थेमध्ये आम्हाला बल पुरवू शकतो, त्या परमेश्वराकडे आम्ही का लक्ष देत नाही? आम्हाला त्याच्याकडे पाहायला शिकलं पाहिजे. जो दानिएल सिंहाच्या गुहेत जाताना अगदी बिनधास्त होता, त्या दानिएलाप्रमाणे आमचं जीवन का नसावं? उद्याचं उद्या बघू, काय होईल ते होईल. सिंहाच्या गुहेत गेल्यानंतर सिंहाची तोंड कशी बंद करायची हे माझा परमेश्वर ठरवल. ज्याच्यावर मी विश्वास ठेवलाय तो मला सोडवायला समर्थ आहे, हे त्याचे शब्द होते. मग का आम्ही पण असा विश्वास ठेवत नाही? का आमच्या लक्षात येत नाही की परमेश्वर त्या गरुडाप्रमाणे त्याच्या पंखांवरती आम्हाला झेलून धरायला समर्थ आहे? आज विचार करा प्रियांनो, इथं बायबल आम्हाला सांग तरी तरुण थकतात, भागतात, भर जवानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. कोणाची आशा धरली आहे? स्तोत्र 118:8 मध्ये असं सांगितलंय, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे योग्य. आम्ही कोणाची आशा धरली? मनुष्याची, जो विश्वासघात करणार आहे. आम्ही कोणाची आशा धरली? त्या लोकांची जे आमच्या जीवनामध्ये फक्त सुखामध्ये आमच्या संगती असतात आणि दुःखामध्ये आम्हाला सोडून देतात. अशा लोकांची आम्ही आशा धरली. हेजलॉट, विचार करायला शिका. कोणावर भरोसा ठेवलाय? कोणाची आशा धरून राहिली आहेत? बायबल सांगते तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. जिवंत देवाची आशा जर असेल तर नवीन शक्ती प्राप्त होईल. हालेलुया. जर परमेश्वराची आशा धरताल तर तो देव तुमच्या जीवनामधली संपूर्ण परिस्थिती बदलायला समर्थ आहे. तुमचं अंधकारमय असणारं जीवन तो येशू म्हणतो की मी त्या माझ्या प्रकाशाने प्रकाशित करून टाकेल. त्याची वचनं सांगतात, तो म्हणतो उठ, प्रकाशमान हो, प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. येशू म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे. जे कोणी प्रकाशात राहतात ते अंधकारात चालणार नाहीत. त्यांच्या जीवनात अंधकार नसेल. हालेलुया. येशूवर विश्वास ठेवणारे असताल, येशूच्या मार्गाने चालणारे असताल तर अंधकार तुमच्या जीवनात थांबणार नाही. आणि परमेश्वराची आशा धरून राहिलेले असताल तर नवीन शक्ती तुम्हाला प्राप्त होणार आहे. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. इकडे देखील गरुडाची उपमा दिलेली आहे. म्हणून म्हटलं गरुडाविषयीचा थोडासा अभ्यास करायला शिका. तो गरुड पक्षी ज्यावेळेला एका विशिष्ट एज मध्ये येतो त्यावेळेला त्याची अजून एक खासियत आहे, एक वैशिष्ट्य आहे त्याचं, की तो एका उंच टेकडीवर, उंच पर्वतावरती जाऊन एका ठिकाणी बसतो आणि स्वतःच्या चोचीने स्वतःचे पंख तो उपटून टाकतो. आणि ज्यावेळेस तो ते करत असतो त्यावेळेस तो अतिशय घायाळ होतो आणि तो नवीन पंख येण्याची वाट पाहत तिथेच बसून राहतो. कित्येक दिवस त्याला उपाशी काढावे लागत असतील. कित्येक दिवस त्याची उपासमार होत असेल, कारण त्याला तिथून उडता येत नाही, तिथून हलता येत नाही. पण तो तशाच अवस्थेमध्ये तिथे बसून राहतो जोपर्यंत नवीन पंख येत नाहीत. आणि ज्यावेळेस नवीन पंख त्याला येतात त्यावेळेला तो पुन्हा एकदा
उंच भरारी घ्यायला समर्थ झालेला असतो. हालेलुया. किती अद्भुत आहे ना या गोष्टी. त्याचप्रमाणे परमेश्वर देखील आज तुमच्या जीवनात जर तुम्ही एका बिकट परिस्थितीमध्ये असाल, कुठल्या परिस्थितीशी तुम्ही आज झगडत असताल, तर आज मला तुम्हाला प्रत्येकाला सांगायचंय की परमेश्वराची आशा धरून राहा. आणि परमेश्वराची आशा धरून राहताल, त्या देवावरती विश्वास ठेवताल, तर तो तुम्हाला नवीन शक्ती देण्यासाठी समर्थ असणारा परमेश्वर आहे. तुम्ही गरुडाप्रमाणे पंखांनी पुन्हा एकदा उंच भरारी घेऊ शकताल जर त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवताल तर. हालेलुया. मनुष्याची आशा धरू नका, परमेश्वराची आशा धरायला शिका. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जायला शिका. मनुष्यावरती बिलकुल भरोसा ठेवू नका, कुठल्याच मनुष्यावरती ठेवू नका, मग तो कोणी पण असू द्या. ते धावतील तरी जमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. ज्यावेळेस परमेश्वराची आशा धरून राहताल त्यावेळेला धावले तरी जमणार नाहीत, कितीही कष्ट केले तरी तुम्हाला त्रास होणार नाही, कितीही तुम्हाला गरज पडली धावायची तरी तुम्ही दमणार नाहीत, कारण परमेश्वर तुमच्या संगती असणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियांनो, आज अगदी शॉर्टमध्ये मला तुम्हाला हे सांगायचंय की त्या गरुड पक्षाकडे आम्ही पाहायला शिकूया. तो पक्षी आपल्या पिल्लांना उंच नेऊन खाली सोडून देतो, पण तो त्यांना मरण्यासाठी सोडत नाही, तर तो त्यांना पुन्हा उंच उडायला शिकवण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी करत असतो. ते पिल्लांची आई त्यांना उंच उडायला कसं शिकायचं हे ती शिकवत असते. आणि त्यामुळं एक असं वाटतं की ती पिल्लांना वरती नेऊन खाली सोडून देते. पिल्ल देखील असा विचार करत असतील की ही खरंच आमची सख्खी आई आहे का, की जी आम्हाला उंच नेऊन खाली मरायला सोडून देते. परंतु ज्यावेळेस ती झेलून धरत असेल त्यावेळेसचा आनंद वेगळा असेल. हालेलुया. तोच आनंद तुम्हाला आणि मला घेता येईल जर आम्ही परमेश्वरावरती विसंबून राहू, परमेश्वरावर अवलंबून राहू, परमेश्वराची आशा धरू. कारण त्याच परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्ही त्या पापातून बाहेर निघावं, आम्ही त्या बिकट अवस्थेतून बाहेर निघावं. आमच्या पापांमुळं आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेली जी एक अंधकारमय जी परिस्थिती तयार झालेली आहे ती परिस्थिती बदलून जावी. म्हणूनच सुमारे 2024 वर्षापूर्वी परमेश्वराने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. तो प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, तुमच्या माझ्या पापासाठी मरण पावला, यासाठी की आम्ही त्या पापातून बाहेर निघावं, आमच्या पापांची क्षमा केली जावी आणि आम्ही एक नवीन जीवनाकडे जावं, एक नवीन जीवन आम्हाला प्राप्त व्हावं. म्हणून तो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आलाय. हालेलुया. म्हणून तो येशू ख्रिस्त या जगामध्ये आलाय. आणि या जगामध्ये आलेला असताना त्याच्या म्हटलेल्या लोकांनी त्याला नाकारले. तेच काम आजही आम्ही करत आहोत काय? त्याच्या स्वतःच्या म्हटलेल्या लोकांनी त्याला नाकारले. विचार करा, थोडंसं बायबल वाचा, तुम्हाला खूप काही गोष्टी समजतील. तो यहूदा इस्करियोत जो त्याला किस करून धरून देणारा होता, ज्यावेळेस आम्हाला एखादी व्यक्ती जवळ येते, आमच्या गळ्यात पडते, आलिंगन देते, आम्हाला असं वाटतं वा किती प्रेमळ व्यक्ती आहे, नाही का? परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला माहित होतं हा व्यक्ती मला धरून देणार आहे. आम्हाला पुढचं समजत नाही ना की ही व्यक्ती आम्हाला आमचा विश्वासघात करणारी आहे की नाही. आम्हाला असं वाटतं नाही नाही ही व्यक्ती कदाचित खूप प्रेमळ असेल, परंतु तिथेच आम्ही फसतो. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच फक्त विश्वासघात याच टॉपिकवरती मी बोलणार आहे. आणि बघूया आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात कसा झालाय आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणत्या प्रकारचा विश्वासघात परमेश्वराचा करत आहोत याच्यावरती आपण काही गोष्टी पुढच्या भागामध्ये निश्चित पाहूया. परंतु आज आम्हाला समजून घ्यायचंय की परमेश्वर तुम्हाला आणि मला एक नवीन ताकद, एक नवीन सामर्थ्य देण्यासाठी आज उभा आहे. हालेलुया. आज तो म्हणत आहे की आजचा तारणाचा दिवस आहे, उद्याचा विचार करत बसू नका. आज प्रेयर करण्याऐवजी मी उद्या प्रेयर करेल, आज गुडघे टेकण्याऐवजी मी उद्या गुडघे टेकल, आज बायबल वाचण्याऐवजी मी उद्या करल, आज थोडं कामात बिझी आहे, आज वेळ नाहीये, असं म्हणण्यापेक्षा प्रियांनो त्या देवाच्या आजच जवळ जायला शिका. आजच तारणाचा दिवस आहे. आजच विश्वास तुमचा दृढ करा, खंबीर करा
आणि जगातल्या गोष्टींकडे पाहण्यापेक्षा देवाच्या गोष्टींकडे पाहायचा प्रयत्न करायला शिका. परमेश्वर तुम्हाला नवीन शक्ती देऊ इच्छितो, नवीन ताकद देऊ इच्छितो. तुमचं घरटं जर तो आज हलवत असेल, जर त्या घरट्यामध्ये जर तुम्हाला काटे टोचत असतील, त्या घरट्यातून तुम्ही वरून खाली पडताय असं कुठे जर तुम्हाला वाटत असेल, तर देवाला धन्यवाद द्या आणि म्हणा की माझं जीवन बदलत आहे, माझ्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करत आहे आणि त्याला अजून काहीतरी ग्रेट गोष्टी, एक मोठ्या गोष्टी माझ्या जीवनात करायच्यात असं क्लेम करायला सुरुवात करा. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 13 वचन असं म्हणतं की, बघा मी वाचतो तुमच्यासाठी. फिलिप्पियरास पत्र 4:13, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. जगातला शक्तिमान नाही बनायचे, परमेश्वरामधली शक्ती, पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारी शक्ती, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे येणारं सामर्थ्य आम्हाला हवंय. आणि म्हणून त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आम्ही सगळ्या काही गोष्टी करू शकतो. आम्ही जगातल्या प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकतो, प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही आनंद करू शकतो. आमच्याकडे जे काही आहे नाही त्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही त्या देवाला धन्यवाद देऊ शकतो आणि आम्ही त्या जिवंत देवाची महिमा करू शकतो, त्याचा गौरव करू शकतो. हालेलुया. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. प्रियांनो, जो परमेश्वर आम्हाला सामर्थ्य देत आहे, जो परमेश्वर आम्हाला त्याच्या पंखांवर उचलून धरत आहे, त्या परमेश्वराच्या द्वारे आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चिन्ह चमत्कार केले, तो म्हटलं की तुम्ही पण या गोष्टी करू शकता. प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवला, आम्हालाही मरणावरती विजय मिळवता येणार आहे. जगिक मरण प्रत्येकाला येणार आहे, परंतु जे दुसरं मरण आहे, जे आत्म्याचं मरण आहे, त्या मरणावरती आम्ही विजय मिळवू शकतो. आणि त्यासाठी आम्हाला आमचा विश्वास दृढ करायचा आहे, खंबीर करायचा आहे. आम्हाला विश्वास ठेवायचा आहे की आमचा देव आम्हाला शक्ती पुरवायला, आम्हाला सामर्थ्य पुरवायला समर्थ आहे. आम्हाला विश्वास ठेवायचा आहे की आमचा देव आमच्या संगती आहे. आणि गरुड ज्याप्रमाणे आपल्या पिल्लांना त्याच्या पंखावर उचलून धरतो, त्याचप्रमाणे आम्हाला देखील तो आमच्या प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर काढायला समर्थ आहे. आम्हाला देखील तो त्याच्या पंखांवर झेलून धरायला समर्थ आहे. हा विश्वास आज आम्हाला ठेवायचा आहे. आपला विश्वास दृढ कसा होईल याच्याकडे लक्ष द्यायला शिकूया. जास्तीत जास्त वचन वाचा, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, जीवन त्याच्यामध्ये आहे. वचन वाचणं हा जीवन आणि मरणाचा एक भाग आहे. त्या वचनाप्रमाणे चालणं हे आमच्यासाठी जीवन आणि मृत्यू असं आहे, कारण त्याच्याच द्वारे आम्हाला जीवन आणि मृत्यू मिळणार आहे. आणि म्हणून वचनांकडे जास्त लक्ष द्या, प्रार्थना करा आणि त्या परमेश्वरावरती अधिक विश्वास ठेवायचा प्रयत्न करायला शिका. चला तर थांबूया आपण इथं, छोटीशी प्रार्थना करतो तुमच्यासाठी आणि त्यानंतर थांबूया आपण. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सुंदर वचनांबद्दल, अभिवचनांबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार आणि उपकार मानतो. तू म्हणतो की तू थकलेल्यास जोर देणारा परमेश्वर आहे, निर्बलास बळ देणारा परमेश्वर आहेस. आणि म्हणून जिवंत देवा, आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. तू म्हणतोस की जे तुझी आशा धरून राहतात ते नवीन शक्ती संपादन करतील. होय परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण आज तुझ्याकडे पाहत आहोत, मोठ्या आशेने पाहत आहोत. आणि जिवंत देवा, आम्ही सगळेजण पापी असताना मोठ्या धैर्याने आम्ही तुझ्या दयास्थाना पुढे येतो आणि तुला म्हणतो की येशूच्या रक्ताच्या द्वारे आमच्या प्रत्येकाच्या अपराधांची क्षमा कर आणि आमच्या पापांमुळे आमच्या जीवनामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली असेल ती बदलून टाक परमेश्वर. आम्ही प्रत्येक जण ज्या त्रासात आहोत, संकटात आहोत, दुःखामध्ये आहोत, अडीअडचणींमध्ये आहोत, त्या प्रत्येक गोष्टींमधून तू आम्हाला प्रत्येकाला बाहेर काढ परमेश्वरा. मी तुला विनंती करतो, हा व्हिडिओ पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू अद्भुतरित्या कार्य कर. ते प्रत्येक व्यक्ती जो ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये असेल त्या परिस्थितीतून तू आज त्याला बाहेर काढ. जिवंत देवा, त्यांचे कोटे जर तू हलवत असशील तर परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद म्हणतो, कारण तू त्यांना उंच भरारी मारायला
उंच भरारी मारायला शिकवत आहेस परमेश्वरा, आणि म्हणून आम्ही तुला गौरव आणि गौरव देतो. होय माझ्या देवा, तू अद्भुत कार्य कर, तुझा गौरव तू करून घे परमेश्वर पित्या. प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे प्रत्येकाचा विश्वास वाढव, आणि त्या विश्वासाच्या द्वारे प्रत्येकाला तुझ्या अधिक जवळ येता येऊ देत, हीच नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. या वेळेबद्दल आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो. तुला उंचावतो, तुला गौरव देतो, तुझी स्तुती करतो. हा व्हिडिओ पाहणारे ऐकणाऱ्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर, आणि तू प्रत्येकाला आशीर्वादितच कर, हीच नम्रतेची विनंती आणि प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि सामर्थ्यवान नावात केली, म्हणून तू ऐक पित्या. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया मग पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, प्रार्थना करा, विश्वासात वाढा आणि वचनांकडे लक्ष द्यायला शिका. थँक्यू. प्रेज द लॉर्ड.